आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा। या लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइनमध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला आहे आणि यामुळे दानादान उडाले आहे। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे वादळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। नगर दौंड महामार्गावर विजेचा खांब कोसळल्यामुळे 4 तास या महामार्गावरची वाहतूक बंद होती। अखेर नागरिकांनी मदत करून या रस्त्यावरचे आलेले विजेचे खांब व त्या तारा दूर करून वाहतूक सुरळीत केली आहे। या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार हे देखील घटनास्थळी आले होते आणि त्यांनी मोठ्या हिरिरीने मदत कार्यामध्ये सहभाग घेत नागरिकांच्या मदतीने हा अडथळा दूर केला। आपण जी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी हे दृश्य या ठिकाणी उपलब्ध केले आहेत। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे जोरदार अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे। या पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। अनेक घरांची पडझड झाली आहे। विजेचे खांब पडले आहेत। पिकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली आहे। घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन काष्टी परिसरातील भागामध्ये मोठा नुकसानीचा फटका बसला आहे। या वादळाच्या फटक्यामुळे अहमदनगर दौंड ह्या महामार्गावर विजेचा खांब आणि वीज वाहक तारा रस्त्यावर पडल्या होत्या। यामुळे वाहतूक काही तास बंद पडली होती। अखेर सर्वांनी परिश्रम घेऊन ही वाहतूक या ठिकाणी सुरळीत केली। वीज वाहक तारा आणि खांब रस्त्यावर आल्यामुळे कोणताही इजा होऊ नये यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि अखेर सर्वांनी एकत्र येत या ठिकाणी हा वीज प्रवाह कट करून रस्त्यावरील अडथळा दूर केला। अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। या नुकसानीचा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे। आपण काष्टी येथील हे दृश्य पाहत आहोत। रस्त्यावर झाडे देखील उन्मळून पडली आहेत। घरांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे आणि या नुकसानीमुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हवालदिल झाले आहेत। अवकाळी पावसाचा फटका सर्वत्र बसला आहे। या सर्व नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घनश्याम शेलार यांनी या ठिकाणी केली आहे। त्यांनी त्या परिसरामध्ये जाऊन पाहणी करत तात्काळ नागरिकांना दिलासा दिला। शेतकऱ्यांना सांगितले की आपण या संकट काळामध्ये मी तुमच्या सोबत आहे, आपण घाबरू नका, प्रशासनाकडून आपण सर्वांना मदत मिळवून देऊ अशा पद्धतीचे आश्वासन देखील घनश्याम शेलार यांनी शेतकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधताना सांगितले। काष्टी परिसरातील हे दृश्य आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याचं दृश्य आपण पाहत आहोत।